माणगाव येथे दैनिक रायगडचा आवाजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात। दैनिक रायगडचा आवाजची सर्वांच्या सहकार्याने दमदार वाटचाल। संपादक दिलदार पुरकर। रायगड जिल्ह्याचे मुखपृष्ठक असलेल्या व महाड येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक रायगडचा आवाजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात माणगाव येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संपादक दिलदार मोहम्मद शफी पुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। या बैठकीत मार्गदर्शन करताना संपादक दिलदार पुरकर यांनी दैनिक रायगडचा आवाजच्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती देत आपल्या या वृत्तपत्राची जाहिरातदार, हितचिंतक, कवी, वाचक, पत्रकार, छायाचित्रकार या सर्वांच्या सहकार्याने दमदार वाटचाल सुरू असल्याचे सांगितले। दैनिक रायगडचा आवाजचा दर्जेदार व वाचनीय असा विविध विषयांवर दिवाळी अंक गेली 2 वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहे। यावर्षी दिनांक 20 ऑक्टोबरला दिवाळी सुरू होत आहे। त्या अनुषंगाने सलग 3ऱ्या वर्षी रायगडचा आवाजचा दिवाळी अंक रायगड जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला या विषयावर प्रकाशित होणार असून या संदर्भात व रायगडचा आवाजचा पुढील वाटचालीबाबत धोरण ठरवणे या विषयावर गुरुवारी माणगाव येथे दैनिक रायगडचा आवाजची बैठक आवाज ग्रुपचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा विनिमय होऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वांच्या सहकार्याने दिवाळी अंक दर्जेदार काढण्याचे ठरले। या दिवाळी अंकासाठी प्रत्येक तालुक्यातील दैनिक रायगडचा आवाजच्या प्रतिनिधींनी 4 ते 5 कर्तृत्ववान महिलांनी विशेष कामगिरींचा उल्लेख करीत दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत नावे महाड येथील रायगडचा आवाजच्या मुख्य कार्यालयात ईमेल अथवा व्हॉट्सॲप ॲपवरून पाठवण्याचे ठरले असून यांतील निवडक महिलांची कामगिरी विचारात घेऊन त्यांचा लेख प्रसिद्ध केला जाईल। सदरचा दिवाळी अंक दिवाळी दिवशी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले साहित्य, लेख व जाहिरात दिनांक 30 सप्टेंबरपर्यंत महाड कार्यालयाकडे पाठवणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने सर्व पत्रकारांनी कामाला लागा असे आवाहन या बैठकीत संपादक पुरकर व आवाज ग्रुपचे मार्गदर्शक हनीफ पुरकर, रायगडच्या आवाजचे कार्यकारी संपादक संजय भुवड यांनी केले। या बैठकीला मौलाना सैफुल्ला पुरकर, पत्रकार पुरुषोत्तम मुळे, मजीद हजिदे, सलीम शेख, गौतम जाधव, राम नरेश कुशवाह, मकसूद नाजिरी, सरफराज दर्जी, रिजवान मुकादम, बाबू सय्यद, अनंता म्हस्कर, सिद्धी दाखिनकर आदी पत्रकार बांधव भगिनी उपस्थित होते। सुरुवातीला पत्रकार सलीम शेख यांनी सर्वांचे स्वागत करून आवाज ग्रुपचे हनीफ पुरकर यांनी बैठकीची माहिती दिली। शेवटी मौलाना सैफुल्ला पुरकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठकीची उत्साहात सांगता केली। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।